कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि दर्जा हा एक संशोधनाचा विषय आहे। दुसरीकडे रस्ता पूर्ण झाला तरी अनेक समस्या कायम असतात हे सुद्धा दिसून येतंय। कोल्हापुरातील एसएससी बोर्ड चौक ते मोरेवाडीकडे जाणारा रस्ता नव्याने बनवण्यात आलाय, पण पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही सोय नाही। रस्त्यावरील ड्रेनेज चेंबरची कमकुवत झाकणं आणि नव्याने बसवलेल्या पथदिव्यांचं रखडलेलं उद्घाटन या समस्या इथं पाहायला मिळतात। परिणामी नव्या रस्त्याचं श्रेय जरूर घ्यावं, पण या समस्यांची सोडवणूकही करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे। खड्डेमय रस्ते ही कोल्हापूरची कायमची समस्या आहे। दुसरीकडे शहरात काही नवे रस्ते बनवले तरी त्याचा दर्जा, त्रुटी याबाबत आजवर शेकडो बातम्या झाल्यात। त्यात आणखी एका रस्त्याची भर पडली आहे। कोल्हापुरातील एससीसी बोर्ड चौकाकडून मोरेवाडी आणि आरके नगरकडे जाणारा रस्ता आता सिमेंट कॉन्क्रीटचा बनलाय। गेल्या 5-6 वर्षात या रस्त्यावरील वर्दळ प्रचंड वाढली आहे। आता तर न्यायालयाच्या न्यायमूर्तींपासून ते अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी रोज या रस्त्याचा वापर करतात। पण त्याचवेळी या नव्या रस्त्यावर काही गंभीर समस्या दिसून येत आहेत। एकतर काहीसा उतार असलेल्या या कॉन्क्रीट रोडवर फारसे स्पीड ब्रेकर नाहीत। रस्त्याच्या कडेला फुटपाथ बनवले आहेत, पण त्याची रुंदी कमी जास्त आहे। शिवाय रस्त्यावर साचणारा पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी योग्य सोय नाही। त्यामुळे काही ठिकाणी फुटपाथ लगतच पाण्याचं तळं बनतंय। तर या नव्या रस्त्यावर 2 महिन्यांपूर्वी नवे पथदिवे बसवले आहेत, पण उद्घाटन झालं नसल्यानं हे पथदिवे अजून तरी बंद आहेत। प्रचंड रखडलेला हा रस्ता आता सिमेंट कॉन्क्रीटचा बनला ही चांगली बाब आहे। त्यासाठी ज्याला कुणाला श्रेय घ्यायचं असेल ते जरूर घ्यावं, पण त्याच वेळी या रस्त्यावरच्या मूलभूत त्रुटी आणि समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा। याच रस्त्यावरील काही ड्रेनेजची झाकणं कमकुवत आणि रस्त्याच्या पातळीवर नाहीत। काही ठिकाणी तर फुटपाथवरील केबल डक्टच्या झाकणांचा पत्ताच नाही। त्यामुळे फुटपाथवरून चालणाऱ्या एखाद्या व्यक्तीला मोठा धोका उद्भवू शकतो। सर्वात गंभीर बाब म्हणजे या रस्त्यावरील काही केबल डक्टमधून अचानक धूर येतो। हा नेमका काय प्रकार आहे याचा तातडीनं शोध घेऊन आवश्यक दुरुस्ती करणं गरजेचं आहे। नवा रस्ता बनलाय खरा, पण त्याच्या मूलभूत दर्जाबाबत आणि अन्य अनुषंगिक कामांच्या पूर्ततेबाबत लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनानं ताबडतोब लक्ष देण्याची आवश्यकता आहे।